हॅलो स्टुडंट्स, तर कंटिन्यू करू आता आपला फर्स्ट युनिट 11 स्टँडर्डचा नीट ॲज वेल ॲज जेई ॲज वेल ॲज CET सिलेबसनुसार करायचं आता स्टार्ट. तर बघा, पहिलं जे युनिट आहे ते आहे आपलं युनिट अँड मेजरमेंट. ओके, तर आता आपण याला स्टार्टिंग करणार आहोत. तर बघा, युनिटची स्टार्टिंग म्हटल्यापेक्षा फिजिक्सची स्टार्टिंग ही मेजरमेंट पासून स्टार्ट होते. कशापासून स्टार्ट होते स्टुडंट? मेजरमेंट पासून स्टार्ट होते. तर बघा, फिजिक्स बरोबर आहे. तर फिजिक्सची स्टार्टिंगच तुम्हाला आता मेजरमेंट पासून पाहायला मिळत आहे. याला रिझन काय आहे? तर याला रिझन असं आहे की जर समजा कोणत्याही गोष्टीची जर सुरुवात करायची असेल आपल्याला, तर आपल्याला एखादं काहीतरी एक विशेष असं ठरवायचं असते. बरोबर आहे की ते आपल्याला ओव्हरऑल होल गोष्टीमध्ये काय येईल? युजफुल होईल. बरोबर आहे ना? म्हणजेच काय की तुम्हाला जर तुमचे नवीन घर बांधायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर भूमिपूजन करावं लागेल. बरोबर आहे ना? म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस भूमिपूजन करत असता तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की आता आपल्या या भूमीपासून या सर्व एरियापासून आपल्याला पूर्ण इमारत या गोष्टीवर उभारायची आहे. म्हणजेच तिथं त्या जमिनीचं महत्त्व खूप जास्त आहे. बरोबर आहे ना? तर मग सेम इथंच पण आपण यूज केलं तरी काही हरकत ठरणार नाही. तर आपल्याला स्टार्टिंग कुठून करायची आहे स्टुडंट्स? तर बघा, आपल्याला युनिट्स अँड मेजरमेंट्स म्हणजे जे फिजिक्सची स्टार्टिंग आहे, फिजिक्सच्या हार्ड म्हटल्यापेक्षा इंटरेस्टिंग विषयाची जी स्टार्टिंग आहे तर ती मेजरमेंट पासून होते. तर का बरं स्टार्टिंग होते मेजरमेंट पासून? याला खूप सारे रिझन आहेत. त्याला की व्हाय वी स्टार्ट टू स्टडी द फिजिक्स फ्रॉम मेजरमेंट. का बरं एवढं इम्पॉर्टंट आहे मेजरमेंट आपल्या फिजिक्समध्ये? तर ते तुम्हाला आता समजेलच. बरोबर आहे? तर फिजिक्स, तर सर्वात पहिला क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या नवीन केलेल्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. सर्वात पहिला क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये हाच असला पाहिजे स्टुडंट्स की व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. बरोबर आहे? तर आहे ते सिलेबसलाच आहे आपल्या की व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. ते सिलेबसमध्ये इन्व्हॉल्ड आहे. ते आपल्याला लिहायचंच आहे की फिजिक्स म्हणजे काय. ठीक आहे? तर इंट्रोडक्शन मध्ये जो पहिला टॉपिक आहे तो आहे व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. काय आहे? व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स म्हणजे नेमकं काय, याला तुम्ही डिफाईन कसं करसाल. बरोबर आहे? तर फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्स सांगितलेलं आहे मी तुम्हाला सर्व की फिजिक्स हा जो वर्ड आहे तर हा आपला इंडियन वर्ड नाहीये. याची जी उत्पत्ती आहे तर ती लॅटिन वर्ड पासून आलेली आहे. बरोबर आहे? त्याला फिजिक्स का म्हणतात किंवा फिजिसिस्ट म्हणतात, असे वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्यांचे मत मांडलेले आहेत. बट आपल्याला ठीक आहे, तर ते कोणत्या लँग्वेज मधून आलेलं आहे हे किती इम्पॉर्टंट आहे यापेक्षा त्याला डिफाईन कसं करायचं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. या वर्डचा मिनिंग काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे? फिजिक्स म्हणजेच याला मराठीत म्हणतात भौतिकी किंवा भौतिकशास्त्र म्हणतात. काय म्हणायचं याला? भौतिकशास्त्र असं म्हणतात. आता आपला ऍक्च्युअल सिलेबस शिकण्यासाठी आपण रेडी झालेलो आहोत. ठीक आहे? तर फिजिक्स म्हणजेच काय? भौतिकशास्त्र. याचं मराठीत असं म्हणणं आहे. भौतिक म्हणजे आजूबाजूला. बरोबर आहे? शास्त्र म्हणजे एखादा अभ्यास. बरोबर आहे? मग आजूबाजूला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर आजूबाजूला आपल्या नेचर आहे. काय आहे? आपल्या आजूबाजूला नेचर आहे. एकदम सुंदर असं आपलं नेचर आहे. सर्व व्यवस्थित अशी पृथ्वीची रचना झालेली आहे. तर त्यापासून आपल्याला उत्तम असा आजूबाजूचं हे नेचर, निसर्ग मिळालेला आहे. बरोबर आहे? तुम्ही म्हणत असाल की सर हा उत्तम एकदम सुंदर असा का बरं आहे? अरे मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की तुम्ही इथं नका थांबू. तुम्ही थोडेसे असं आपल्या भारतामध्ये असे काही ठिकाणं आहेत की ते एखाद्या, ज्याला आपण वृंदावन म्हणतो, ज्याला आपण आणखी काय म्हणतो, स्वर्ग म्हणतो, त्या स्वर्गापेक्षा पण छान असे ठिकाण आपल्या भारतामध्ये आहेत. काश्मीर जा तुम्ही, त्यानंतर वेगवेगळं कशाला दूर जायचं, आपला सातपुडा पर्वत आहे आपल्या आजूबाजूला, तुम्ही तिथंच जा. तुम्हाला कुठंच जाण्याची गरज नाहीये. कुठेच तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाहीये. आपल्या सातपुड्यातच जा. एवढा सुंदर असा सातपुडा आहे. हे सर्व देण कशाची आहे? तर निसर्गाची देण आहे. बरोबर आहे? तर मग आता येऊ आपण आपल्या ऍक्च्युअल टॉपिकवर. आपला ऍक्च्युअल टॉपिक काय आहे? फिजिक्स. तर फिजिक्स म्हणजे काय? थोडक्यात मी अगोदरच मागच्या काही बेसिक लेक्चरमध्येच याची जी आयडिया आहे, याची जी एक संकल्पना आहे तर ती थोडीशी तुमची क्लिअर केली होती. बरोबर आहे ना? तर मग फिजिक्स नावातच सर्व काही असते. सर्व काही नावात असते. ओके? एव्हरीथिंग इज इन द नेम.
असं म्हणतात की नावात काय, शेक्सपियर असं बोलून गेलेला आहे की नावात काय आहे, बट नावातच सर्व काही असते. ठीक आहे, तर बघा फिजिक्स, तर फिजिक्स म्हणजेच काय की मी आला बघा आता कशा प्रकारे डिफाइन करतो. इट इज दी ब्रँच ऑफ सायन्स. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. सायन्सची ही एक ब्रँच आहे. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of nature and its laws. ओके, बघा तुमच्या नवीन अशा नोटबुक मध्ये जी पहिली डेफिनेशन असायला पाहिजे, पहिला जो क्वेश्चन असायला पाहिजे तो म्हणजे कोणता असला पाहिजे, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. व्हॉट इज फिजिक्स, भौतिकशास्त्र काय आहे. तुमच्या नोटबुक मध्ये जर ही डेफिनेशन नसेल, बरोबर आहे ना, तुम्हाला जर या डेफिनेशनचं मिनिंग माहिती नसेल तर काहीही कामाची गोष्ट नाहीये. ओके, हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. का बरं, तुम्ही विषय कोणता शिकत आहात, फिजिक्सचा विषय शिकत आहात ना, तर मग तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती माहिती पाहिजे, फिजिक्स. का बरं, या एवढ्या मोठ्या सब्जेक्ट्स मध्ये हा होल खूप मोठा सब्जेक्ट आहे फिजिक्स. खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे या फिजिक्सच्या विषयाला, खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. काही टीचर्सनी, काही लोकांनी हा सर्वात चांगला असा विषय, इंटरेस्टिंग असा विषय बऱ्याच शिक्षकांनी हार्ड करून ठेवलेला आहे. जर तुम्हाला एखादा विषय जर समजत नसेल तर त्यामध्ये तुमची चुकी नाहीये, तुम्हाला कोण तो विषय शिकवत आहे याची चुकी आहे. असं कोण म्हणतो, अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो. मी नाही म्हणत, तुम्ही ना म्हणत. कोण म्हणते असं, अल्बर्ट आइन्स्टाईन. ओके, if you teaching hard, okay, or if you some subject is hard, if you want some subject is hard, then probability is that you may teach from the hard teacher. okay, म्हणजेच पहा आता येऊ आपण आपल्या मेन पॉइंट वर. ठीक आहे, तर फिजिक्स म्हणजे काय, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. It is the branch of science which deals with the study of nature and its laws. ओके, म्हणजेच काय, फिजिक्स म्हणजे विज्ञानाची ही एक अशी शाखा आहे की यामध्ये आपण नेचर, निसर्ग आणि त्यांच्या नियमांचा काय करत असतो, अभ्यास करत असतो. अशी एक विज्ञानाची खोल अशी शाखा, मोठी अशी शाखा ज्याला आपण म्हणत असतो फिजिक्स. ठीक आहे, तर फिजिक्स म्हणजेच काय, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज. इज नथिंग बट फिजिक्स. समजलं असेल. ठीक आहे, नेचर म्हणजेच काय असते आपला निसर्ग. नेचर म्हणजेच काय असते, निसर्ग. लॉज म्हणजेच असतात नियम. ठीक आहे, लॉज म्हणजे काय असतात, नियम. ठीक आहे, नेचर आहे, पृथ्वी तयार झाली, नेचर तयार झालं, बरोबर आहे. बट या नेचरचे स्पेसिफिक काय आहेत, लॉज आहेत. स्वतःचे असे नियम आहेत की त्या नियमांमध्ये राहूनच सर्व गोष्टी घडत असतात. काय आहे, नियम आहेत. मग नियम काय आहेत की सकाळी उठल्यापासून सूर्य हा सकाळीच उगवेल, नियम आहे, नियमित आहे. असं नाही की आज सकाळी उगवला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी उगवला आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी डायरेक्ट रात्री 11 वाजता उगवला. म्हणजेच हे सर्व काय आहेत की एक नियम आहेत. हे नियम, ह्या सर्व गोष्टी नेचर मधल्या ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ह्या ज्या थिंकिंग आहेत, ह्या सर्व कशा होतात, नियमानुसारच होत असतात. कशानुसार होत असतात, नियमानुसारच होत असतात. यामध्ये कोणत्याच प्रकारचे अनियमितता नसते, कोणत्याच प्रकारची अनियमितता नसते. ठीक आहे, मग बघा, सेम मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिले की सूर्य सकाळीच उगवतो, नियमितपणा आहे, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड काय आहे, सेकंड ज्या वेळेस तुम्ही पाऊस आणि त्यानंतर ऊन एकत्र होईल त्यावेळेस रेनबो दिसेल, नियमितता आहे, ठरलेला आहे, लॉ आहे. ठीक आहे, मग फिजिक्स मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला या सर्व आजूबाजूला ज्या डोळ्याने गोष्टी दिसून राहिल्या, घडून राहिल्या, त्यांचा स्टडी म्हणजे फिजिक्स. ज्या गोष्टी तुम्हाला दिसून येत राहिल्या पण घडून राहिल्या, एखादा ॲटम आहे, ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, रिव्हॉल्व होऊन राहिले, दिसून येत राहिले, घडून राहिले, काय हे फिजिक्स आहे. ज्या गोष्टी घडून राहिल्या त्या तुम्ही डोळ्याने
पाहू शकता किंवा नाही पाहू शकत, ते सर्व काय आहे, फिजिक्स आहे. ठीक आहे. फिजिक्स इट इज द सिक्रेट ऑफ युनिवर्स. फिजिक्स इज द सिक्रेट ऑफ युनिवर्स. सर्व बायोलॉजी म्हणजे जीवाची उत्पत्ती कशी झाली हे जर बायोलॉजी सांगत असेल, बट या सर्व विश्वाची निर्मिती कशी झालेली असेल तर ते कोण सांगते, आपलं फिजिक्स सांगते. ठीक आहे. तर बघा नोटबुक मधला पहिला क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स? इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज, नेचर अँड इट्स फिनॉमिनॉन. वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन करतील. ठीक आहे, चालून जाईल, काही हरकत नाही. इम्पॉर्टंट डेफिनेशन इज दॅट. ओके, जाऊयात समोर आता. त्यानंतर आता आपण मेजरमेंट कडे बघा आता कशा प्रकारे ओळख जाऊ. तर फिजिक्सचे दोन टाईप आहेत, फक्त माहितीसाठी लक्षात ठेवा. एक आहे क्लासिकल फिजिक्स आणि एक आहे क्वांटम फिजिक्स. एक आहे क्लासिकल फिजिक्स आणि दुसरा आहे क्वांटम फिजिक्स. क्लासिकल फिजिक्स म्हणजे कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टचा मोठ्या मॅक्रोस्कोपिक स्टडी म्हणजेच क्लासिकल फिजिक्स. क्लासिकल फिजिक्स याचा जो मेन हेड चीफ बॉस तो कोण आहे? न्यूटन आहे. कोण आहे? न्यूटन आहे. त्यानंतर सेकंड येते क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स म्हणजेच काय? कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टचा एखादा मायक्रोस्कोपिक लेवलवर स्टडी, म्हणजे त्याच्या ॲटमचा, त्याच्या मॉलिक्युलचा स्टडी, म्हणजेच काय मायक्रोस्कोपिक फिजिक्स, की ज्याला म्हणतो आपण क्वांटम फिजिक्स. काय म्हणतो आपण त्याला? क्वांटम फिजिक्स म्हणतो. ओके, तर जाऊ आता समोर. ठीक आहे, एवढं तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल आणि मी असं कन्सिडर करतो की डेफिनेशन पण तुमची लिहून झालेली असेल, नाहीतर व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायची. ओके, हीच पहिली डेफिनेशन असली पाहिजे. ओके, आता पहा कशा प्रकारे आता आपण समोर जाऊ. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. तर क्वेश्चन वाईज घेतो मी, ॲज वेल ॲज टॉपिक वाईज पण घेतो. सेकंड क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. ओके, आता आलो आपण ॲक्च्युअल युनिटमध्ये. व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? भौतिक राशी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, मग याचं आन्सर काय लिहायचं? बघा, अ क्वांटिटी which can be measured. A quantity which can be measured. A quantity which can be measured is called physical quantity. Is called as physical quantity. Physical quantity म्हणजे काय? The quantity which can be measured is called as physical quantity. Physical quantity म्हणजे अशी भौतिक राशी की जी आपण मोजू शकतो. ज्या थिंग्स आपण मेजर करू शकतो, आपण मोजू शकतो, आपण मेजर करू शकतो, आपण मोजू शकतो, त्या सर्वांना काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. काय काय गोष्ट तुम्ही मोजू शकता? तुम्ही काय मोजू शकता? तुम्ही लेंथ मोजू शकता, तुम्ही लांबी मोजू शकता. बरोबर आहे. घेतला टेप, ठीक आहे, मोजलं 1 मीटर आहे, 2 मीटर आहे, 3 मीटर आहे. काय झाली? फिजिकल क्वांटिटी झाली. तुम्ही कोणाला फिजिकल क्वांटिटी म्हणू शकता? लेंथला फिजिकल क्वांटिटी म्हणू शकता. बरोबर आहे. लॉकडाऊन होता, घरीच होते, एक्सरसाइज कमी झाली, घरी चांगल्या प्रकारचे पक्वान्न खाल्ले, वजन वाढलं, मोजू शकता. वेट मोजू शकता. वेट काय झालं? फिजिकल क्वांटिटी झाली. फिजिकल क्वांटिटी झाली. नियमित एक्सरसाइज केली, नियमित लटकले कशाला तरी, हाईट वाढली, हाईट मोजू शकता. काय झालं? फिजिकल क्वांटिटी झाली. बरोबर आहे ना. भर हिवाळ्यामध्ये ज्यूस घेतले थंडगार, बरोबर आहे. आईस्क्रीम खाल्ली थंडगार, बरोबर आहे. कायला? ताप आला, टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर मोजू शकता. काय झाली? फिजिकल क्वांटिटी झाली. बरोबर आहे ना. बरोबर आहे. तर ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकता त्या सर्व काय असतात? फिजिकल क्वांटिटी असतात. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर is called as फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे. मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत रे की त्या तुम्ही मोजू नाही शकत? मग अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही मोजू नाही शकत. जसं
फॉर एक्झाम्पल, मी खूप जास्त हसलो. मग किती हसलो मी? 1 किलो हसलो, 2 किलो हसलो, 10 मीटर हसलो, 20 मीटर हसलो? नाही. मला माझी जी ह्या फिलिंग्स आहेत, म्हणजे मी जे हसलो, ही जी ॲक्टिव्हिटी आहे माझी, तर ती मी ॲक्टिव्हिटी मोजू नाही शकत. मला एक ठोस असं एक कन्फर्म असं एक काहीतरी अमाऊंट मिळत नाहीये की ते किती आहे, किती हसलो मी. मला राग आला, मला काय आला? राग आला. किती राग आला? कमी आला, जास्त आला, किती राग आले तुम्ही, हे पण तुम्ही मोजू शकत नाही. बरोबर आहे ना? तुम्हाला आनंद झाला, तुम्हाला आनंद झाला, किती आनंद झाला? 10 किलो, 20 किलो, 50 केल्विन, 50 डिग्री सेल्सिअस आनंद झाला तुम्हाला? नाही. म्हणजेच ज्या पर्सनच्या, ज्या ह्युमन बिईंगच्या फिलिंग्स आहेत, तर त्या फिलिंग्स तुम्ही मोजू शकत नाहीत. सो दिस इज नॉट अ फिजिकल क्वांटिटीज. द क्वांटिटीज विच कॅनॉट बी मेजर, दिस इज नॉट अ फिजिकल क्वांटिटीज. ओके, एवढं सोपं आहे ते. चला ठीक आहे. सेकंड क्वेश्चन पण तुम्ही हा लिहून घ्या. ठीक आहे. ओके, आता थोडा आपण यामध्ये या 2 क्वेश्चनच्या मधात थोडा आपण आता इंट्रोचा पार्ट टाकू मेजरमेंटचा. ठीक आहे. कशाचा पार्ट टाकू आता आपण? थोडा मेजरमेंटमध्ये. आता मेजरमेंट आणि युनिट म्हणजे काय, इकडे येऊ थोडं, आता रिटर्न येऊ थोडं, पण त्याच्या अगोदर हे 2 क्वेश्चन तुम्हाला सांगणे आवश्यक होते. फिजिकल क्वांटिटीचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत? मग लेंथ मोजू शकतो, मास मोजू शकतो, वेट मोजू शकतो, डिस्टन्स मोजू शकतो, टेम्परेचर मोजू शकतो, करंट मोजू शकतो, व्होल्टेज मोजू शकतो. अशा ह्या सर्व गोष्टी की ज्या तुम्ही मोजू शकता, ह्या सर्व काय आहेत? मग फिजिकल क्वांटिटी. बट राग आहे, आनंद आहे, बरोबर आहे ना, तुमचं हास्य आहे, हे आपण मोजू नाही शकत, ह्या फिजिकल क्वांटिटी नाहीत. ओके, तर मेजरमेंट म्हणजेच काय असते की मोजमाप. मेजरमेंट म्हणजेच काय की बा मोजमाप, बरोबर आहे ना. कोणती गोष्ट मोजणे, कोणतीही गोष्ट मोजणे, बरोबर आहे ना. मोजता ना तुम्ही, बरोबर आहे ना. तुमचं वेट आहे ते मोजता, तुमची लेंथ, तुमची हाईट आहे ती तुम्ही मोजता. युनिट तर माहिती आहे, युनिट म्हणजेच काय? एकक आहे, एकक, बरोबर आहे ना. आता मराठी मीडियमवाल्यांना थोडंसं घेऊन चालावं लागेल आपल्याला, राईट. त्यानंतर पाहता मेजरमेंट. तर मेजरमेंटचा फिजिक्समध्ये काय रोल आहे? काय रोल आहे? रोल ऑफ मेजरमेंट, रोल ऑफ मेजरमेंट इन फिजिक्स. आता फिजिक्समध्ये काय रोल आहे रे? काय रोल असू शकतो या फिजिक्समध्ये या मेजरमेंटचा? रोल म्हणजेच काय? रोल म्हणजेच काय? हिरोचा काय रोल असते की चांगल्या प्रकारची, उत्कृष्ट, सर्वात 1 नंबरची ऍक्टिंग करणे, म्हणजेच तो एक त्याची भूमिका, रोल. ठीक आहे. तर पहा, रोल ऑफ मेजरमेंट इन फिजिक्स. तर मेजरमेंटचा फिजिक्समध्ये काय रोल आहे? ठीक आहे. तर बघा, सर्वात इम्पॉर्टंट आहे की फिजिक्स इज द क्वांटिटेटिव्ह सायन्स. फिजिक्स इज द क्वांटिटेटिव्ह सायन्स. फिजिक्स इज द क्वांटिटेटिव्ह सायन्स. क्वांटिटेटिव्ह सायन्स म्हणजे काय? परिमाणवाचक. किती मराठी शब्द छान आहे, परिमाणवाचक म्हणजेच परिमाणवाचक सायन्स, बरोबर आहे. म्हणजे क्वांटिटेटिव्ह सायन्स. तर क्वांटिटेटिव्ह सायन्स म्हणजेच फिजिक्सचा स्टडी हा सर्व गोष्टींचे मोजमाप करूनच होतो. फिजिक्स ही जी एक विज्ञानाची शाखा आहे, तर यामध्ये जे सर्व लॉज असतील, जो स्टडी असेल, जे व्हेरिफिकेशन्स असतील, तर ते सर्व मोजमाप करूनच होत असतात. म्हणून फिजिक्सला आपण काय म्हणतो? क्वांटिटेटिव्ह सायन्स. काय म्हणतो आपण याला? क्वांटिटेटिव्ह सायन्स. ओके, हेच रिझन आहे त्याला, परिमाणवाचक विज्ञान. ओके, ज्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह सायन्स. काय म्हणतो आपण त्याला? क्वांटिटेटिव्ह सायन्स असं म्हणतो. म्हणजे सर्व गोष्टी मोजमाप करूनच होत असतात. ठीक आहे. म्हणजेच काय की जसं पहा, एखादा आपल्याला स्टडी करायचा आहे फिजिक्सचा स्टडी करायचा आहे. सपोज की बा बॅलन्स द वेट और कम्पेअर द वेट. कम्पेअर करा. एक माणूस आहे, सपोज अशा प्रकारे कोणत्या पण प्रकारचा एक पर्सन असेल, बघा हा अशा प्रकारचा एक पर्सन आहे. थोडीशी ड्रॉइंग ऍडजस्ट करून घ्यायची तुम्ही फक्त. ठीक आहे.
ओके, हा अशा प्रकारचा एखादा पर्सन आहे, थोडीशी मान जी आहे ती याची जिराफसारखी थोडी उंच झाली होती. ठीक आहे, हा एक पर्सन आहे. आणि त्यानंतर हा दुसरा एक पर्सन आहे बघा. ठीक आहे, हा दुसरा एक पर्सन आहे. ओके, तर तुम्हाला सांगितलेलं आहे की कम्पेअर द वेट ऑफ दिस टू पर्सन्स, कम्पेअर द वेट ऑफ दिस टू पर्सन्स W1 अँड W2. काय करसाल? कम्पेअर करायचे आहे, बरोबर आहे, तुलना करायची आहे दोघांची आपल्याला. काय म्हणतात, चल जा एखाद्या बॅलन्सवर एखाद्या वजन काट्यावर उभा राहा आणि सांग, आला हा यानं म्हटलं 45 किलो, हा दुसरा गेला हा म्हणतो 70 किलो. झालं कम्पेअर. 70 भरला, हा 45 भरला. फरक कितीचा आहे? 35चा. 35चा की 25चा? सॉरी 25चा. ओके, झालं फाईन. कसं काय करू शकलो? मोजमाप करूनच शक्य झालं. कसं काय करू शकलो? मेजरमेंट करूनच शक्य झालं. मोजलं बरोबर व्यवस्थित आपण, बरोबर आहे ना. म्हणजे मेजरमेंटमुळेच पॉसिबल झाल्या या दोन्ही गोष्टी. अदरवाईज पॉसिबल होत्या का? पॉसिबलच नव्हत्या. सांगू शकता काय? हा जो दिसून राहिला हा तर 70चा आहे, दुसरा आहे तो 75चा असेल. हा म्हणतो की नाही हा थोडा जास्त खातो, हा 80चा असेल. हा थोडा बारीक दिसून राहिला, हा 35चा असेल. नाही, हा थोडी एक्सरसाइज करतो, हा 25चा असेल. चौथा येतो, पाचवा येतो, 10-50 लोक येऊन जातात. सगळे वेगवेगळे मेजरमेंट, वेगवेगळे अंदाज सांगतात फक्त, वेगवेगळे प्रेडिक्शन सांगतात फक्त. बट ऍक्च्युअलिटी कशावरून समजते? मेजरमेंटवरून समजते. म्हणून काय आहे की वेट म्हणजे फिजिक्स आहे. वेट म्हणजे फिजिक्स, बरोबर आहे. म्हणजेच फिजिक्स जर स्टडी करायचं असेल तर क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. म्हणजे मोजमाप करूनच सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. असं अंदाजे हवामध्ये तीर मारल्या जात नाहीत, हवेत डायरेक्ट तीर मारल्या जात नाहीत की त्याचा कोणत्याच प्रकारचा आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे, तर इथं काय आहे, सर्व गोष्टी मोजमाप केल्या आणि आन्सर मिळालं. आणि आन्सर पण कसं आहे? 100% ॲक्युरेट आन्सर आहे. आन्सर कसं आहे? 100% ॲक्युरेट आहे. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात हे सर्व. रोल ऑफ मेजरमेंट इन फिजिक्स. मेजरमेंट म्हणजेच काय की कोणती गोष्ट मोजणे, कोणतीही गोष्ट मोजणे, कोणतीही गोष्ट मोजणे की जी मोजू शकतो आपण, त्या प्रोसेसलाच काय म्हणायचं? मेजरमेंट म्हणायचं. ठीक आहे, आणि मेजरमेंटवरून आणखी काय समजते? कंपॅरिझन समजते. मेजरमेंट आणखी नेसेसरी कशासाठी आहे? तर कंपॅरिझनसाठी. इथं आपण काय केलं? कम्पेअर केलं ना, तुलना केली. म्हणजे यावरून आपण काय केलं की कम्पेअर केलं. हा 70 किलोग्रॅम होता, हा 45 किलोग्रॅम होता. इथं आपण काय केलं की यावरून आपण मेजरमेंटवरून काय केलं की कम्पेअर केले, यांचे वेट केले. म्हणजे सेम काय आहे की मेजरमेंटवरून तुम्ही वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी काय करू शकता? मेजर ॲज वेल ॲज कम्पेअर करू शकता. काय करू शकता तुम्ही? कम्पेअर करू शकता. आलं लक्षात? ठीक आहे, आता येऊ आपण आजचा आपला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन पाहू. थर्ड टॉपिक पाहू काय तर. ठीक आहे, मग गरज का बरं आहे? मेजरमेंट करण्याची गरज तुम्हाला का बरं आहे हे आपण आता नेक्स्ट बघू. ओके, बघा जो थर्ड क्वेश्चन आहे तर तो थर्ड क्वेश्चन काय म्हणतो? व्हॉट इज द नीड फॉर measurement of physical quantities. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आता आपल्याला बघायचा. व्हॉट इज द नीड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज? व्हॉट इज द नीड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज? तर ज्या फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच काय की मी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टी आपण मोजू शकतो, ज्या क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो त्या सर्वांना फिजिकल क्वांटिटीज असं म्हणायचं. एक्झाम्पल काय आले त्यामध्ये? एक्झाम्पल काय? फिजिकल क्वांटिटीजचे लेंथ आहे, बरोबर आहे, त्यानंतर मास आहे आणि त्यानंतर काय आहे? टाइम आहे, बरोबर आहे. तर तुम्ही ते अगोदरच्या क्वेश्चन मध्ये लिहून घ्यायचं. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी अँड इट्स एक्झाम्पल्स आर लेंथ, मास, टाइम अँड डेफिनेशन इज द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन आता आपल्याला बघायचा. व्हॉट इज द नीड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज? ठीक आहे, तर बघा टू स्टडी फिजिक्स, स्टार्टिंग पा पहिला पॉईंट काय म्हणतो? टू स्टडी फिजिक्स. आता टू स्टडी फिजिक्स scientist perform
सायंटिस्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट. सायंटिस्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट. पहिला पॉईंट बघा, एक लक्षात ठेवा की आता कोणताही क्वेश्चन असेल फिजिक्सचा तर तो पॅराग्राफ सारखा न लिहिता आपल्याला पॉईंट टू पॉईंट लिहिण्याची एक सवय तुम्ही लावा. ओके, हे सर्व लक्षात ठेवा अगोदर. तर पहा, पहिला पॉईंट काय म्हणतो, टू स्टडी फिजिक्स सायंटिस्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट. बरोबर आहे ना. म्हणजेच काय की लॉज, फिजिक्स म्हणजेच काय लॉज, डेफिनेशन मध्येच आहे. तर फिजिक्सचे जे लॉज असतात तर ते लॉज डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय परफॉर्म करावं लागतात. आपल्याला म्हटल्यापेक्षा सायंटिस्ट काय करत असतात, सायंटिस्ट वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतात, वेगवेगळे प्रयोग करत असतात. ठीक आहे. टू स्टडी फिजिक्स सायंटिस्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट. these experiments require measurement of various physical quantities. These experiments require measurements of various physical quantities. Okay, like length, mass and time etc. ठीक आहे. तर सर्वात पहिल्या पॉइंट मध्ये असं दिलेलं आहे, टू स्टडी फिजिक्स सायंटिस्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट. फिजिक्सचे लॉज, फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी सायंटिस्ट वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतात. हे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करत असताना सायंटिस्टला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज कन्सिडर कराव्या लागतात, त्यांचं मेजरमेंट करावं लागते. काय करावं लागतं, त्यांचं मेजरमेंट करावं लागतं. ठीक आहे. जसं लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे. ठीक आहे. सेम सपोज काय करायचं आहे की सायंटिस्टला असा एखादा XYZ एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे तर त्याला ते मोजावंच लागेल अगोदर. बरोबर आहे ना, की तुम्ही काय कोणतं कॉन्सन्ट्रेशन किती घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, सपोज ओहम्स लॉ तुम्ही ऐकलेला आहे. ठीक आहे. ओहम्स लॉ कशावरून आला की सर्वात अगोदर तुम्ही बॅटरी घेतली. ठीक आहे. एक तुम्ही बॅटरी घेतली, त्या बॅटरीला व्होल्टेज रेग्युलेटर आहे, म्हणजेच व्होल्टेज कमी जास्त होऊ शकते. हा पहिला पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बाजूला एक व्होल्ट मीटर लावला आणि दुसऱ्या त्या सर्किटमध्ये तुम्ही काय केलं, तुम्ही एक ॲमीटर लावलं. ठीक आहे. या प्रकारचं अशा प्रकारची एक बॅटरी घेतली तुम्ही. ठीक आहे. अशा प्रकारची एक बॅटरी आहे. ओके, ही बॅटरी आहे. इथं तुम्ही बल्ब लावला. ठीक आहे. बल्ब थोडासा बाजूला दाखवू आपण. इथं तुम्ही व्होल्ट मीटर लावलं, ते ज्यामध्ये व्होल्टेज मोजतात. त्यानंतर तुम्ही इथं ॲमीटर लावलं की ज्यामध्ये करंट मोजतात, आणि इथं तुम्ही बल्ब लावला आणि अशा प्रकारचं सर्किट तुम्ही कम्प्लीट केलं. ठीक आहे. काय केलं इथं अगोदर, सर्वात अगोदर इथं 5 व्होल्टची बॅटरी घेतली. इथं तुम्ही 5 व्होल्टची बॅटरी घेतली तर तुम्हाला हा लाईट काहीतरी इथं जळताना दिसला. ठीक आहे. फ्लॅश झाला हा लाईट. त्यानंतर तुम्ही 10 व्होल्टची बॅटरी घेतली तर इथं थोडा जास्त एकदम क्लिअर असा लाईट ग्लो झाला. त्यानंतर तुम्ही 15 व्होल्टची बॅटरी घेतली, लाईट सर्वात जास्त झाला. ठीक आहे. म्हणजे 5 घेतला, 10 घेतला आणि 15 घेतला. ठीक आहे. हे काय सर्व व्होल्टेज आहे. हे काय आहे, व्होल्टेज आहे. व्होल्टेज इन्क्रीज केल्यामुळे या ॲमीटरमध्ये करंट हा तुम्हाला काय झाला, वाढताना दिसला. सपोज इथं 2 अँपियर आहे, इथं 7 झाला, इथं 9 झाला. ठीक आहे. म्हणजेच काय की आता यावरून आपल्याला समजलं V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. V is directly proportional to I. V is directly proportional to I. बरोबर आहे. म्हणजेच इथं आपल्याला V इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढला, I टाकला, V इक्वल टू I इंटू R. सो दिस इज कॉल्ड ॲज ओहम्स लॉ. हा ओहम्स लॉ कशावरून आला, तर हा ओहम्स लॉ आला या सर्व एक्सपेरिमेंट वरून, जे आपल्या पहिल्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं. टू स्टडी फिजिक्स सायंटिस्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. This experiment requires measurement of various physical quantities like length, mass and time. ठीक आहे. त्यामध्ये मग व्होल्टेज आला, टेम्परेचर आला, ह्या सर्व गोष्टी आल्या. ETC म्हटल्या. पण
ETC म्हटलं म्हणून. ठीक आहे, ओके आलं इथं. मग दिस एक्सपेरिमेंट रिक्वायर मेजरमेंट ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज लाईक लेंथ, मास अँड टाइम ETC. मग थर्ड पॉइंट काय म्हणतो, व्हेरियस लॉज आर डेव्हलप, व्हेरियस लॉज आर डेव्हलप, व्हेरियस लॉज आर डेव्हलप फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. ठीक आहे, आला ना मग हा इथं लॉ आला ना हा, बरोबर आहे. इथं हा लॉ एक डेव्हलप झाला कशावरून, या एक्सपेरिमेंटवरून. ओके, बट याचं जे लास्ट आहे द एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन, द एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन, द एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन, व्हेरिफिकेशन, द एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन इज डन बाय, इज डन बाय measuring, measuring by measuring the physical quantities, that is measurement by measuring the physical quantity, by measuring the physical quantity. कोणता जर वर्ड तुम्हाला दिसत नसेल तर मी काय बोलत आहे तर ते व्यवस्थित लक्षात ठेवून द्यायचं. ठीक आहे, the experimental verification is done by measuring the physical quantity, the experimental verification is done by measuring the physical quantity. ठीक आहे, मग लास्ट व्हेरिफिकेशन, व्हेरिफिकेशन म्हणजेच काय, पडताळणी, व्हेरिफिकेशन म्हणजेच काय, पडताळणी. ठीक आहे, ही शेवटी कशी झाली तर ही मोजून झाली की इथं व्होल्टेज किती होतं, इथं करंट किती मिळाला, इथं व्होल्टेज किती होतं, इथं करंट किती मिळाला, इथं व्होल्टेज किती होतं, इथं करंट किती मिळाला. पहिल्या केसमध्ये काय केलं की इथं आपण मेजरमेंट केली. बघा बघा या एक्सपेरिमेंटवरून हा क्वेश्चन तुम्हाला किती इझिली समजून जातो. आता ठीक आहे, ओहम्स लॉचा स्टडी, ओहम्स लॉ आला, डायरेक्टली ओहम्स लॉ आला का की ओहम्स लॉ सांगून दिलं की बस त्याला असं एक स्वप्न पडलं की व्होल्टेज जर वाढलं तर करंट वाढेल, एक स्वप्न पडलं व्होल्टेज जर वाढलं तर करंट वाढेल आणि लिहून टाकला. ठीक आहे, काय नाही, त्याला ह्या असे जे सर्व सायंटिस्ट असते, युनियन असते या सर्व सायंटिस्टची, तर ही त्याला काय विचारते, प्रश्न विचारते की तू सांग कशा प्रकारे आले, तू कोणता तू असा कोणता प्रयोग केला, तू असा कोणता प्रयोग केला की त्यावरून तुम्हाला असं समजलं. ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे काय द्यावं लागतात, प्रूफ द्यावं लागतात. मग तो काय म्हणेल की मी इथं एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, बरोबर आहे, मी इथं बॅटऱ्या बदलत गेलो. ठीक आहे, पहा पहिल्या केसमध्ये टू स्टडी फिजिक्स सायंटिस्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट, फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी सायंटिस्टला व्हेरियस एक्सपेरिमेंट वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. दिस एक्सपेरिमेंट रिक्वायर मेजरमेंट ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज लाईक लेंथ, मास अँड टाइम, बरोबर आहे ना. मग आता इथं आपल्याला सर्व फिजिकल क्वांटिटी यूज कराव्या लागतात, बरोबर आहे. थर्ड काय म्हणतो, व्हेरियस लॉज आर डेव्हलप फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, मग यावरून सर्व लॉ डेव्हलप झाले, बरोबर आहे. पहा इथं काय करत गेलो आपण, सर्वात अगोदर ओहम्स लॉ स्टडी करण्यासाठी आपण हा सर्व सेटअप बसवला. 5 व्होल्टची बॅटरी घेतली. अगोदर 5 व्होल्ट हे मेजरमेंट आहे, 10 एम्पियर हे मेजरमेंट आहे. बट इथं आपण एक बॅटरी घेतली असं म्हणू. आता आपण इथं एक बॅटरी घेतली, ही बॅटरी घेतल्यामुळे इथं आपल्याला फ्लॅश ग्लो मिळाला. ठीक आहे, इथं लाईट ग्लो झालेला मिळाला. ठीक आहे, दुसरी बॅटरी घेतली मी, त्यापेक्षा जास्त मिळाला. तिसरी बॅटरी घेतली मी, त्यापेक्षा जास्त मिळाला. म्हणजेच अशा प्रकारे वाढत वाढत गेला ना तो, अशा प्रकारे काय गेला, वाढत वाढत गेला, बरोबर आहे. आपण इथं कोण वाढत गेलो, व्होल्टेज वाढत गेलो. केव्हा समजलं, इथं समजलं मला की या बॅटरीवर अगोदर लिहिलं होतं 5 व्होल्ट, म्हणजे इथं काय केलं आपण, हे मेजर केलं. इथं काय केलं आपण, हे मेजर केलं, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड केसमध्ये आपण पुन्हा मेजर केलं. ओके, म्हणजे 5 व्होल्ट. आता मेजरमेंटची गरज आली, इथं आता आपल्याला मोजायची गरज आली की पहिल्या केसमध्ये आपण 5 व्होल्टची बॅटरी घेतली होती, त्यामुळे आपल्याला करंट हा 2 एम्पियर मिळाला. त्यामुळे इथं आपल्याला जो लाईट आहे तर तो थोडासा डिम मिळाला. कसा मिळाला, आपल्याला थोडा डिम मिळाला, बरोबर आहे. सेकंड केसमध्ये काय केलं आपण की बॅटरी घेतली होती आपण 10 व्होल्टची, त्यामुळे आपला लाईट थोडा जास्त ग्लो झाला. त्या कारण काय आहे, त्याला कारण काय जास्त ग्लो होण्यामागे, कारण की या एमिटरमध्ये, एमिटर काय आहे आणि व्होल्टमीटर काय आहे, व्होल्टमीटर आणि एमिटर हे 2 असे ॲपरेटस आहेत की यामध्ये आपण काय करू शकतो, व्होल्टेज आणि करंट मेजर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं समजलं बॅटरी 5 व्होल्टची होती,
2 एम्पियर करंट इथं दिसला, त्यामुळे लाईट थोडा कमी ग्लो झाला. दुसऱ्या केसमध्ये 10 व्होल्टची बॅटरी घेतली, त्यानंतर व्होल्टेज आपल्याला 10 व्होल्टेज मिळालं, 10 व्होल्ट मिळालं, करंट इथं आपल्याला 5 एम्पियर मिळाला, त्यामुळे लाईट थोडा जास्त करंट म्हणजे जास्त ग्लो. लाईट कमी असली, तुमच्या घरातली पॉवर कमी असली तर तो लाईट थोडा डिम असतो, बरोबर आहे ना. त्यानंतर थर्ड केसमध्ये काय झालं की 15 व्होल्ट घेतली तर इथं करंट पण जास्त मिळाला, 7 एम्पियर मिळाला. ठीक आहे, म्हणजेच लाईट सर्वात जास्त ग्लो मिळाला. ठीक आहे, इथं ह्या सर्व काय आहेत, 5 व्होल्टचं 2, 10चं 5 आणि 15चं 7, हे सर्व काय आहे, हे आहे मेजरमेंट. हे काय आहे, मेजरमेंट. हे काय आहे, मेजरमेंट आहे. हे सर्व मेजरमेंट केल्यानंतर एक्सपेरिमेंटल काय झालं, व्हेरिफिकेशन झालं. असं पक्क्यात झालं की जर व्होल्टेज वाढलं तर करंट वाढतो, व्होल्टेज वाढलं तर करंट वाढतो. त्यावरून काय आला, ओहम्स लॉ आला. त्यावरूनच काय आला, ओहम्स लॉ आला. ओहम्स लॉचं इथं काय झालं, व्हेरिफिकेशन कन्फर्म झालं. आणि तो जो लॉ होता, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, हा कोणाला डेडिकेट झाला, कोणाच्या नावानं गेला, हा ओहमच्या नावानं. त्याला एवढं सर्व करावं लागलं. एक्सपेरिमेंट इथंच संपला नव्हता की बॅटऱ्या बदलत गेलो, ग्लो होत गेला, बॅटऱ्या बदलत गेलो, ग्लो होत गेला, बॅटऱ्या बदलत गेलो, ग्लो होत गेला, असं नाही. इथं तुम्हाला व्होल्टेज किती होतं तेव्हा करंट किती मिळाला. एखाद्या केसमध्ये काय असू शकते की दुसरी ज्यावेळेस आपण 10 व्होल्टची बॅटरी टाकली होती तर त्यावेळेस मे बी आपल्याला करंट या पहिल्या केसपेक्षा पण जास्त, पहिल्यापेक्षा पण कमी मिळाला असता, बरोबर आहे ना. किंवा ज्यावेळेस ही बॅटरी एकदम डिसमिस झालेली असेल, डिस्ट्रॉय झालेली असेल तेव्हा, बरोबर आहे ना. पण इथं तंतोतंत आपल्याला समजलं की बॅटरीचं व्होल्टेज पण 10 व्होल्ट आहे, राईट आहे, बॅटरी सही आहे. ठीक आहे, तिसऱ्या केसमध्ये पण सेम तसंच. 15 व्होल्टची बॅटरी घेतली, 7 एम्पियर एवढा करंट मिळाला, बरोबर आहे ना. बॅटऱ्या बदलत गेलो, बॅटरीचे व्होल्टेज मोजत गेलो, त्यावरून आपल्याला समजलं की करंट वाढत गेला, करंट पण मोजत गेलो. मग तेव्हाच असं समजलं की ओम जे म्हणून राहिला ते सर्व काय आहे, बरोबर आहे. कारण काय आहे की त्याने एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन दिलं, त्याने पडताळा दिला की नाही मी हे सर्व करून पाहिलं, त्यावेळेस मला उत्तर मिळालं. आणि माझा ओहम्स लॉ काय झाला, सर्व युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड झाला. सर्वांनी मग मान्य केलं की व्होल्टेज वाढत जा, करंट वाढत जाईल, बॅटऱ्या बदलत जा, करंट वाढत जाईल, ग्लो लाईटचा वाढत जाईल. ठीक आहे, असा झाला हा क्वेश्चन. ओके, मी ही एक काळजी घेईल नेहमी की जो क्वेश्चन झाला आज तो पूर्ण तुमचा इथंच लर्न झाला पाहिजे. पहिला क्वेश्चन काय होता, व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. The quantity which can be measured is called as physical quantity. Examples: length, mass, time, temperature, etc. Okay, पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, व्हॉट इज द नीड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज मेजर करण्याची गरज का बरं आहे, का बरं गरज आहे. टू स्टडी फिजिक्स सायंटिस्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट, पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट काय म्हणतो, डुईंग दिस एक्सपेरिमेंट, व्हेन दिस सायंटिस्ट परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट देर इज रिक्वायरमेंट ऑफ मेनी फिजिकल क्वांटिटीज. There is measurement of many physical quantities, okay, like length, mass, time, okay. And according to or by using this experiment, scientists develop various laws. Various laws are developed after doing experiment. After doing various experiment, scientists develop various laws, okay. But the actual verification of these laws is complete only by doing the experiment or measuring the physical quantities. measuring the physical quantities वरूनच हे सर्व समजते तुम्हाला. ठीक आहे, एवढं साधा आणि सोपं होतं. बाकीचं जो टॉपिक आहे नेक्स्ट तो बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, तोपर्यंत हा टॉपिक झालेला एवढा तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करा. ओके, थँक्यू.